अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट। आशिष शेलारांची भेट घेत अमित ठाकरेंच्या विविध मागण्या। नाशिक नंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार। ठाकरे सेनेचे महापौर त्र्यंबक तुपे शिवसेना शिंदे गटात जाणार। पालकमंत्री नितेश राणेंचा अवैध धंद्यांवर छापा प्रकरण। कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित। कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ। प्रलंबित नागरी योजना पूर्ण करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश। 31 मार्चची मुदत। मागील 5 दिवसात राज्यातील धरणसाठा 81% वर। मुंबईच्या 7 तलावांमध्ये 95% पाणी वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे राज्याच्या पाणी पुरवठ्याची स्थिती सुधारली। न्यूयॉर्कमध्ये 54 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या टूर बसचा भीषण अपघात। 5 जणांचा मृत्यू, प्रवाशांमध्ये भारतीय पर्यटक। कोल्हापुरात 2 गटात तुंबळ, दगडफेकीत PSI सह 8 जण जखमी। पोलिसांकडून 150 जणांविरोधात गुन्हा दाखल। भंडाऱ्यात प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि अत्याचार केला। अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानं समोर आलं आरोपीचं कांड। या प्रकरणी आरोपीला अटक। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह पोलिसाला लाच घेतल्याबद्दल अटक। अशोक गायकवाड आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र प्रभाकर या दोघांना अटक। सावंतवाडी शहरातील एका हॉटेलमध्ये लाच घेताना मळगाव ग्रामविकास अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुंबई गोवा महामार्गावर 10 ठिकाणी आरोग्य पथक तैनात राहणार। गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज। मद्यपी मुलाकडून वृद्ध आई वडिलांना मारहाण। कारवाई न करणाऱ्या डोंबिवली पोलिसांवर कारवाई होणार। बुलढाण्यातील खामगावातून घरातून जप्त केला 2.25 लाखाचा गुटखा। या प्रकरणी पतीला अटक तर पत्नी फरार। महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यती गाजवणाऱ्या लखनची पोळ्याच्या निमित्ताने संभाजीनगरमध्ये ग्रँड एंट्री। गावकरी व बैलगाडा शर्यती प्रेमींचे लखनला बघण्यासाठी गर्दी। भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली पंचशील धम्मध्वज यात्रा बुलढाण्यात दाखल। महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी यात्रा। वलंपी आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोळा सणावर विरजन। बुलढाण्यात साध्या पद्धतीने पोळा सण साजरा। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार बहाल करा। जळगाव जामोद तालुका काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन। कृषी विज्ञान केंद्रात हळद काढणी यंत्राचे प्रात्यक्षिक। हळद काढणी यंत्राचा परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन। रायगड जिल्ह्यातील माणगावात बेकायदेशीर खाणीचा थैमान। तहसीलदारांचा आदेश। धाब्यावर बसवत माफियांचा उच्छाद। शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त। रायगड जिल्ह्यातील महाड पारमाची गावातील मंदिराची घंटा अज्ञातांनी चोरली। एकूण पितळेच्या 17 घंटा चोरल्या। अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।